नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात नेहमीच हिंदू मुसलमान असा वाद चालू असतो. पण अलीकडे तो भाषेवर सुद्धा आला असं म्हणावं लागेल. कारण बहुसंख्य हिंदूंची अशी धारणा आहे की या देशातले मुसलमान जे आहेत त्यांची भाषा उर्दू आहे आणि हिंदूंची भाषा हिंदी आहे. कारण मध्यंतरी आपल्या राज्यातल्या एका तालुक्यातल्या एका व्यक्तीने उर्दूमध्ये बोर्ड लावल्यामुळे तो कोर्टात गेला आणि त्याने असं सांगितलं की ही मुसलमानांची भाषा असल्यामुळे या ठिकाणी बहुसंख्य हिंदू राहतात, तेव्हा हा फरक काढण्यात यावा आणि इथली भाषा बदलण्यात यावी. कोर्टाने हे ऐकून त्याचा जो खटला होता, त्याची जी तक्रार होती ती फेटाळली. पण तरी तो वरच्या कोर्टात गेला आणि वरच्या कोर्टाने सुद्धा 4 गोष्टी सांगून तो खटला फेटाळण्यात आला. तेव्हा वरच्या कोर्टाने सुद्धा की भाषा ही धर्माची नसते, भाषा ही देशाची असते, भाषा ही समाजाची असते. कारण इस्लाम धर्म स्थापन होण्या अगोदर त्या ठिकाणी सुद्धा वेगळी भाषा होती आणि भारतात बी वेगवेगळ्या भाषा होत्या. त्या भाषामध्ये बदल होतो. नंतर उर्दू, हिंदी अशा भाषा तयार झाल्या, मराठी, कन्नड, तामिळ, तेलुगू. तेव्हा जर हिंदू धर्म फार पुरातन होता तर मग हिंदी त्या काळी नव्हती. मग हिंदी ही भाषा हिंदूंची कशी? आणि मुसलमान जेव्हा धर्म स्थापन नव्हता तेव्हा तर ज्या भाषा होत्या त्या मुस्लिम भाषा अरबी जी असेल ती कशी, असा एक प्रश्न होतो. कारण उर्दू ही अलीकडची भाषा आहे. खडी भाषेपासून बदल होत ही भाषा नंतर उर्दू हिंदी मिश्रित तयार होऊन तिला उर्दू हे स्वरूप आले आणि ती बहुसंख्य वेगवेगळे प्रांतामध्ये बोलली जाते. पण ती सगळे मुसलमान बोलतात असं नाही. काही ठिकाणी मोठमोठे कवी, लेखक हिंदूसुद्धा उर्दूमध्ये लिखाण करत असतात. आणि जर तसं म्हटलं तर मग केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत, पण ते तर काही उर्दू बोलत नाही, ते मल्याळम बोलतात. त्याच पद्धतीने सौदी अरेबिया, यमन, इराण, इराक हे जे मुस्लिम बहुसंख्य देश आहे या ठिकाणी कुठेही उर्दू नाही, त्या ठिकाणी त्यांची स्थानिक भाषा आहे. त्याच पद्धतीने जर म्हटलं हिंदूंची भाषा हिंदी आहे असं जर कोणाला म्हणायचं असेल तर महाराष्ट्रात मराठी, केरळमध्ये मल्याळम, आंध्रमध्ये तेलुगू, कर्नाटकमध्ये कन्नड, तामिळनाडूमध्ये तमिळ, अशा गुजरातमध्ये गुजराती अशा राज्यवार भाषा आहेतच. मग ह्या लोकांना हिंदू म्हणायचे का नाही हा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा असले बाष्कळ आणि वायफट मुद्दे काढून उगीच कोर्टाचा वेळ घेऊ नये आणि आपली अक्कल पाजळू नये असं म्हणावं लागेल. खरं तर मग जर भाषेचा विचार केला तर बांगलादेश आणि पाकिस्तान यांचं जे भांडण झालं ते पंजाबी आणि उर्दू यावरून झालं, पंजाबी आणि बंगाली याच्यावरून झालं. कारण बांगलादेशची जी फाळणी झाली त्या काळातसुद्धा त्या ठिकाणी उर्दू बोलली जात होती आणि पाकिस्तानमध्ये पंजाबी बोलली जात होती. पण नंतर पाकिस्तानने उर्दू भाषा त्या पश्चिम बंगालवर म्हणजे आमच्या बांगलादेशावर लादली आणि त्यांचं भांडण सुरू झालं आणि मग 2 देश निर्माण झाले. ते फक्त भाषेवर निर्माण झाले. कारण बांगलादेशची भाषा बंगाली होती आणि त्यांना उर्दू नको होती. तेव्हा मित्रहो, भाषा किती प्रेमाची असते आणि भाषेचा किती स्वाभिमान असतो की त्याच्यावरून देश तुटतात. जरी पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही मुस्लिम धर्मीय असले पण तरीसुद्धा फक्त भाषेमुळे ते 2 देश तयार झाले. तेव्हा भाषा अशा पद्धतीची जर आपण म्हटलं की अमुक धर्मावाल्याची भाषा ही आहे तर हे सगळं चुकीचं आहे. कारण भारतभर हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत पण त्यांची भाषा हिंदी किंवा उर्दू नाही, तर अलग अलग प्रांतानुसार अलग अलग भाषा आहे. म्हणून उर्दू ही भाषा मुसलमानांची आणि हिंदी ही हिंदूंची हे म्हणणं चुकीचं आहे. कारण मग हिंदी ही भाषा नक्की कोणत्या हिंदूंची असा प्रश्न तयार होईल का तामिळनाडूमधील, केरळमधील, पश्चिम बंगालमधील, पंजाबमधील, आसाममधील, ओडिसामधील या राज्यातील नागरिक वेगवेगळी भाषा बोलतात, मग ते हिंदू नाहीत का? कारण त्यांची भाषा हिंदी नाही. असा हा सगळा
प्रकार आहे. कारण बांगलादेशची भाषा उर्दू नाही, त्यांची भाषा बंगाली आहे, पण ते सगळे मुसलमान आहेत. तेव्हा धर्माची नव्हे तर इतर सामान्य ज्ञानही ह्या धर्म प्रेमीस नाही, कारण भाषा ही एका विशिष्ट धर्माची नसते. आणि खरं तर आजच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात भाषा सरमिसळ झाली. आपल्या भारतात बी ज्यावेळेस अलेक्झांडर आला तेव्हा त्यांची रोमन भाषेतले काही शब्द आपल्या भाषेमध्ये मिसळले. त्यानंतर यवन, शक, हून अलग अलग लोक ह्या देशात आले आणि भाषा ही बदलत गेली. त्यानंतर तुर्क, मंगोल, अरब, अफगाण हे आल्यावर पुन्हा आपल्या भाषेमध्ये त्यांच्याकडचे वेगळे शब्द आले. याच्यातला आज जो आपण अभिमानाने म्हणतो की पेशवे, तर पेशवे हा शब्द तिकडून आलेला आहे. त्यानंतर शहा, दप्तर, दुकान, बाजार, खुर्ची, जमीन, बाई, मुलाखत, जकात, आमदार आणि खासदार हे शब्द काय काढून टाकायचे का? असं जर केलं तर मग आपण नेहमी म्हणतो की हा व्यक्ती आजारी पडला, मी आजारी पडलो. आजारी हा शब्द आपला नाही. मग आपण आजारी पडायचं नाही का? त्यासाठी दुसरा शब्द कुठला वापरायचा हाही प्रश्न निर्माण होईल. तसंच खरं तर मित्र, वेळोवेळी मुसलमान जे पंडित होते, गवळे होते, गीतकार होते, संगीतकार होते, आज बी आपल्या हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम लेखक, कवी आहेत आणि ते हिंदी आणि बंगाली, आपली हिंदी आणि उर्दू भाषा वापरतात. मग त्यांना उर्दू वापरण्यास मनाई करायची का? कारण बघा, ब्रजभाषेतील ठुमरी पेश करणारे बडे गुलाम अली खां, त्यानंतर फैज अहमद फैज, साईद लुधियानी, अमृता प्रीतम, जिगर मोरादाबादी, खाजा निजामुद्दीन, कृष्णगीते गाणारा लखनौचा शेवटचा नवाब वाजिद अली शाह. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर वहाँ विश्वनाथजी का आहे या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने बनारसला राहून नियमितपणे मंदिरात सेवा अर्पण करणारे बिस्मिल्ला खान हे पाकिस्तानात जाता भारतात राहिले आणि त्यांनी मंदिरात सेवा दिली. तेव्हा मित्र, प्रत्येक धर्मामध्ये काही जहालवादी, काही अतिरेकी, काही आतंकी असतात आणि काही कट्टरी असतात. ते दोघं धर्मात आहे. तेव्हा आता एका कवीने असं म्हटले, हिंदी में और उर्दू में फ़र्क इतना है, वो ख्वाब देखते हैं, हम देखते हैं सपना. तेव्हा मित्र, असले स्वप्न पाहू नका. आणि सगळा समाज, सगळ्या भाषा सगळ्या लोकांसाठी आहे, कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही असं म्हणून हा विषय सोडून द्या. नमस्कार.